डॉक्टर गौरी गर्जा आत्महत्या प्रकरणी एसआयटी समिती गठीत। महिला एपीएस अधिकारी समितीच्या अध्यक्षा पोलीस उपायुक्त रागसुधा आर सह 7 अधिकाऱ्यांची समिती। शीतल तेजवानीला कोर्टात केला हजर। मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल मुख्य सूत्रधार। शीतलचा पुढे काय होणार याकडे लक्ष। पार्थ आणि आमेडियाचा उल्लेख गुन्हा नोंदीत हवाच। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर। भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढण्याची अपेक्षा। व्लादिमीर पुतीन यांची डिनर डिप्लोमसी। पंतप्रधान मोदींसह अमित शहा उपस्थित राहणार। राहुल गांधींनाही आमंत्रण। ठाण्यात स्वयंघोषित गुंडाकडून महिलांना शिवीगाळ आणि चायनीज गाडीवरील कर्मचाऱ्यांना मारहाण। अखेर गुन्हा दाखल। नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याला विरोध। मग बकरी ईदला बकरे कापण्यास विरोध का नाही? नितेश राणेंचा सवाल। तपोवनमधील वृक्षतोडीबाबत सरकारनं दिशाभूल करू नये। कोण काय म्हणालं याचं घेणं देणं नाही। अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। तपोवनातील वृक्षतोडीवरून ठाकरेगड आक्रमक। साधूंच्या जागा देण्यासाठी झाडं तोडणं चुकीचं। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये जिवंत माणसांना केलं मृत घोषित। मृत घोषित केल्यामुळे मतदार याद्यांमधून नाव वगळली। नावं वगळताना जिवंत माणसांची जोडली मृत्यू प्रमाणपत्र। हिवाळी अधिवेशन संपताच रखडलेल्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। मतदान केंद्राबाहेर रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी रोहिणी खडसे आक्रमक।